खूप दिवसांनी आपल्याला ही रेसिपी ट्राय करायची होती, तर आज आपली रेसिपी आहे डाळ-बाटी. मस्तपैकी अशी लेयर पडलेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी खस्ता अशी बाटी आपली तयार आहे. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 4 वाटी. गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे, अजून काही ॲड करायचं नाही पीठ वगैरे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार त्याच्यामध्ये. थोडेसे जिरे घालायचे आणि लाल तिखट जसं तुम्ही खाता तसं कमी जास्त तुम्ही ॲड करू शकता. मी 1-2 चमचे ॲड करणार आहे. थोडीशी हळद घालायची आपल्याला. मीठ वगैरे व्यवस्थित चव लागेल असं टाकून घ्यायचं सगळं आपण. आणि मस्तपैकी मग त्याच्यामध्ये आपल्याला अजून ओवा ॲड करायचा आहे. ओवा घ्यायचा थोडासा, अर्धा चमचा असा ओवा घ्यायचा आहे. त्याला हातावर छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा छान वास येतो. मस्तपैकी त्यात ॲड करायचं. तुमच्याकडं जर कस्तुरी मेथी वगैरे असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता. माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी आपलं साध्या पद्धतीने ट्राय करणार आहे. घरगुती जी पद्धत असते, आपण जे घरात असतं साहित्य त्याच्यापासून बनवतो, तसंच मी माझ्या रेसिपी चॅनलवर आपले व्हिडिओ असतात कमी साहित्यात बनणारे. मस्त ह्याचं घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याचं कणिक एकदम घट्ट, जसं आपण पोळ्याला वगैरे मळतो तसं नाही मळायचे. घट्ट असं त्याचं मस्त छान असं कणिक मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं, एकच वेळेस पाणी नाही ॲड करायचं. घट्ट असं कणिक माझं मळून रेडी आहे. मस्तपैकी आपल्याला त्याचे छान असे मोठमोठे आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही जसं पोळीमध्ये पुरण भरता तसं त्याच साहाय्याने आपल्याला याच्यामध्ये गोळे करून भरायचे आहेत. तूप ॲडिशनल आहे. तुम्हाला जर नको हवा असेल तर तुम्ही डायरेक्ट असाच गोळा त्याच्यामध्ये ठेवू शकता, पण मी तूप ॲड करणार आहे. तूप ॲड केल्याच्यानंतर छान खमंग असे ते खरपूस होतात जेव्हा आपण त्याला तेलामध्ये फ्राय करतो तेव्हा. त्याच्यामुळे त्याला छान असं तूप वगैरे लावून मी मस्तपैकी त्याचे गोळे बनवून घेतले आहेत. थोडासा आकार मोठाच ठेवायचा आहे आपल्याला. तुमच्याकडं कशा पद्धतीने बनवतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडं तर बनतच नाही ही रेसिपी आपल्याकडं बनणारी नाही आहे. तरी पण आपण घरी ट्राय करणार आहोत आज, कारण ह्या गोष्टी खाण्यासाठी बाहेर जावं लागतं आणि आपल्याकडं शक्यतो बनत नाही. कुठं कुठं स्पेशल भेटतं, पण आपण शक्यतो कधी खायचं म्हणल्याने एवढं आपण उल्हास करत नाही बाहेरच्या गोष्टींना. आवडतं खायला सगळ्यांनाच, पण नाही करत. मग मी म्हणलं आज घरीच ट्राय करावी. भरपूर दिवसांनी मला खूप खायची पण होती आणि म्हणून म्हणलं आज घरीच आपण ट्राय करून बघूया. मस्त असे त्याचे मी छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता ते थोडंसं साईडला ठेवून द्यायचं. आणि ही आहे स्टीलची चाळणी. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल, जर तुमच्याकडे ही चाळणी नसेल तर तुम्ही जी आपली पुरणाची चाळणी असते ज्याच्यातून आपण पुरण चाळून घेतो, ती पुरणाची चाळणी जरी असली तरी चालतं. आणि ही चाळणी मी ह्याच्यासाठी घेतलेली आहे कारण ही पातेल्यामध्ये एकदम परफेक्ट बसते म्हणून. मस्तपैकी त्याला सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं ब्रशच्या साहाय्याने. थोडं थोडं लावलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते काही चिटकणार वगैरे नाही आहे. मस्तपैकी सगळीकडून त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जो आपण उंडे करून ठेवलेले आहेत गोल गोल, आता मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1-1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. ते मस्त पाणी गरम झालेलं आहे. आता त्याच्यात मी ही चाळणी व्यवस्थित ठेवून घेणार आहे. मस्त त्याला छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये जे पिठाचे गोळे करून ठेवलेले आहेत ते एक-एक करून ॲड करायचे. तुमची चाळणी मोठी असेल तर तुम्ही 3, 4, 5, 6 असे ॲड करू शकतात. माझी जास्त मोठी नाही आहे. माझ्या ह्याच्यात एका टायमाला 4च होतात. म्हणून मग मी त्याच्यात 4 ठेवून घेतले. वरून मस्त एक झाकण ठेवून द्यायचं आणि लगेच 5-10 मिनिटामध्ये हे असं फुगून बघताय तुम्ही. पहिले कसे होते ना, आता छान फुगलेले आहेत. चाकू किंवा टूथपिकच्या साहाय्याने आपल्याला त्याला चेक करायचं आहे. जर व्यवस्थित क्लीन निघलं तर समजायचं आपली बाटी तयार आहे. मस्तपैकी त्याला एक-एक काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तुम्ही त्याला मस्तपैकी कट करून घेऊ शकता. छोटे छोटे कट करू शकता. मी थोडीशी मोठी साईज ठेवणार आहे. तुम्हाला आता मी कट करून दाखवते. मस्त अशी छान अशी लेयर पडलेली आहे, तुम्ही बघू शकता मध्ये. असं मस्तपैकी जेव्हा आपण तूप लावून ठेवतो तेव्हा ते अजून छान पण लागतं खायला. आणि जेव्हा आपण तेलामध्ये चांगलं त्याला डीप फ्राय करतो, छान असं खस्ता अशी बाटी आपली तयार होते. आणि ही बाटी तुम्ही भाजून पण बनवू शकता, पण आपल्याकडं तशी उपयोग म्हणजे आपल्याकडं तसं काही साधन वगैरे नाही आहे. चूल वगैरे असली तर त्याच्यामध्ये ते छान होतं. गॅसवर पण होतं. नेक्स्ट टाईम आपण रेसिपीमध्ये मग मस्त ट्राय करून बघूया. गॅसवर आपण जसं आपण मसाला वगैरे भाजतो तसं ते भाजून बघूया. आता डाळ बनवणार आहे मी. साधं आपलं जसं वरण असतं तसंच बनवणार आहे. आमच्याकडं आंबट वगैरे जास्त खात नाही, मग मी तिखट वरण बनवणार आहे. साधी आपली रोजची जशी फोडणी असते तशी फोडणी करून घ्यायची. डाळ टाकून घ्यायची. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही अशी. मस्त एक तांब्याच्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे. वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आपली डाळ रेडी आहे. आता आपल्याला बाटी छान मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करायची आहे. त्याच्यासाठी भरपूर असं तेल घ्यायचं आहे आपल्याला. जे आपण कट करून घेतलेलं आहे ते मस्तपैकी त्याच्यात टाकून घ्यायचं. भरपूर टाकलं तरी चालतं, ते काही चिटकणार वगैरे नाही. त्याला आपण छान स्टीम दिलेली आहे. मस्त त्याचा कलर असा चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला छान मस्त तळून घ्यायचं आहे.
छान गोल्डन किंवा लाल असा कलर झाला तरी चालतो. आणि थोडंसं गॅस कमी ठेवायचा. आधी जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा गॅस फुल ठेवायचा, नंतर मग थोडंसं कमी करायचा, नाहीतर ती मधून तळली जात नाही, थोडीशी कच्चीच राहते. छान अशा लेयर सुटेपर्यंत त्याला आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. कधी कधी आपलं बी मन होतं असं काहीतरी वेगळं खायचं, आणि मग घरी पण